जनगणनेच्या घरगणना प्रक्रियेत जे आहे ते इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसींच्या कॉलमला वगळण्यात आले। या संपूर्ण मागणीसंदर्भात प्रफुल्ल गुडगे पाटील काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत। काय मागणी आपली असणार आहे? ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये पार्लमेंटमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी जे उत्तर दिलं होतं की आम्ही ओबीसी जनगणना करू, जातनिहाय जनगणना करू। मात्र जे घरगणना झाली त्यामध्ये ओबीसी ही संविधानिक कॅटेगरी ही त्यांनी वगळलेली आहे। एससी एसटी आणि अदर्स ठेवले। एससी एसटी ह्या ज्या पद्धतीनं संविधानिक कॅटेगरी आहे त्याच पद्धतीनं ओबीसी कॅटेगरीसुद्धा आहे। मात्र भारतीय जनता पक्षाने ह्या ओबीसी समाजाचा विश्वासघात केला, त्यांचे आकडे समजू नये, ते बाहेर येऊ नये, त्यामुळे त्यांना संपूर्ण ओपन कॅटेगरीमध्ये टाकून घरगणना केलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जे ओबीसी समाजाचे आहेत, जे स्वतःला ओबीसीचे पुढारी म्हणून मिरवतात, त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आम्ही आव्हान केलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजाचे एक मोठे नेते आहेत। त्यांनी ओबीसीच्या नावाने त्यांनी मंत्रिपद मिळवलेलं आहे। त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की ते ओबीसीच्या बाजूनं आहे की फक्त पक्षाच्या बाजूनं आहे। नेहमी भाजपचे नेते म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असतील की जे ओबीसीच्या बाजूने जे आहेत ते उभे असतात नेहमी। यावर आपण कसं बघता? त्यांनी ओबीसी जनगणनेचा कॉलम इन्क्लूड करून घ्यावा। देवेंद्र फडणवीस ओबीसीचे नेते कधीपासून झाले हा प्रश्न आहे। हे ओबीसीचे नेते कधीही नव्हते। अनेक नेते म्हणतात चंद्रशेखर बावनकुळे असतील, परिणी फुके असतील, त्यांना पदं पाहिजे असतात, त्यांना मंत्रिपदं पाहिजे असतात, म्हणून त्यांना प्रशंसा करणं गरजेचं राहत असेल। काय आपण पत्र काय देणार? सगळ्या पत्र दिलेलं आहे मी। जो 81 आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि नागपूर महानगरपालिकेचे ओबीसी नगरसेवक यांना मी पत्र देऊन आव्हान केलं आहे की आपण आपल्या भूमिका ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये स्पष्ट करावी। की कधीपर्यंत रिप्लाय आपल्याला अपेक्षित आहे? सगळ्याची 15 दिवसामध्ये त्यांनी रिप्लाय द्यावा ही अपेक्षा आहे आणि त्यांची ताकद नाही आहे रिप्लाय देण्याची, इव्हन भूमिका घेण्याची सुद्धा नाही। कारण ते गुलाम आहेत, ते पक्षाचे गुलाम आहेत। त्यांचा मेंदू काढून ठेवून दिलेला आहे। ते विवेकबुद्धीने विचार करू शकत नाही। कोणी मेंदू काढून ठेवला असं तुम्हाला वाटतं? बीजेपीने, RSSने मेंदू काढून ठेवलेला, त्यांच्याजवळ कुठं मेंदू आहे? नक्की आपण बघितलं असेल तर एकूणच जे आहेत ते 81 आमदारांना, त्यासोबत नगरसेवकांना, खासदारांना जे आहेत ते ओबीसी जे आहेत त्यांना जे आहे ते पत्र पाठवणार। एकूणच जर बघितलं असेल तर आपली भूमिका जी आहे भाजपने जी आहे ते स्पष्ट करावी अशी मागणी जी आहे शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडगे पाटील यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।